नमस्कार सर्वांना. जय जिजाऊ जय शिवराय. आज आपलं हे चौथं सेशन आहे. NISM अभ्यासक्रमामध्ये इक्विटी डेरिव्हेटिव्हचा जो काही सिलेबस आहे तो सर्व आपण मराठी माध्यमांसाठी मोफत घेऊन येत आहोत. एका सक्सेसफुल ट्रेडरला अगदी मुळापासून फळापर्यंत शेअर मार्केटची माहिती व्हावी आणि प्रत्येक बेसिक बेसिक कन्सेप्ट वरती आपण विचार करतोय. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. आधी यायचं, मध्ये यायचं आणि निघून जायचं, यामुळे तुम्हाला ज्या काही कन्सेप्ट आहेत आणि जो NISM किंवा सेबीचा मुख्य उद्देश आहे तो कुठेतरी बाजूला राहील. कारण त्यांच्या मते ज्याला शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं आहे अशा प्रत्येक व्यक्तीला हे नॉलेज असणं गरजेचंच आहे आणि हे नॉलेज बाहेर कुठेही मिळत नाही. हेच आपल्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट घेऊन येण्याचा माझा हा प्रयत्न आहे. आजच्या सेशन मध्ये आपण फ्युचर ट्रेडिंग कसे केले जातं, फ्युचरच्या प्राइस कशा डिसाइड होतात, त्याचबरोबर फ्युचर ट्रेडिंगसाठी कोणकोणत्या अपॉर्च्युनिटीज असतात आणि कोणत्या वेळेस कोणतं ट्रेडिंग केलं पाहिजे हे तुम्हाला डिटेल अँड डिटेल मध्ये आजच्या सेशन मध्ये पाहायला मिळेल. जास्त वेळ न घेता आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. थेरॉटिकली भाग आहे, त्याचबरोबर काही स्ट्रॅटेजी किंवा काही कंडिशन सुद्धा सेबीने दिलेल्या आहेत किंवा NISM ने दिलेल्या आहेत की सर्वसामान्य प्रत्येक ट्रेडरला कोणत्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत, त्या आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत. आता फ्युचर ट्रेडिंग मध्ये ज्यावेळेस आपण ट्रेडिंग करतो त्यावेळेस आपल्याला कोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे. तर पहिलं असतं, पाठीमागच्या आपण तिसऱ्या सेशन मध्ये बघितलं की फ्युचरचं इंट्रोडक्शन काय असतं. तिथला पुढचा भाग आता आपण इथून पुढे कंटिन्यू करतोय. ओके. पहिलं जे कन्सेप्ट येते ते फ्युचरचा पे ऑफ ग्राफ. म्हणजे समजा तुम्ही जर निफ्टी 50चा एखादा फ्युचर बाय केला किंवा खरेदी केला तर तुम्हाला त्याचा चार्ट जो आहे तो कसा दिसेल आणि त्याचे फीचर्स कसे असतात पे ऑफ ग्राफचे, ते आता आपण बघूया. आता समजा निफ्टी आपली 24,539 ही स्पॉट प्राइस आहे. 24,519 ही आता सध्या निफ्टीची स्पॉट प्राइस आहे. मी जर निफ्टीचा फ्युचर बाय केला, तो किती, त्याची प्राइस किती आहे बघा, 24,748.55 फ्युचरची प्राइस आहे. आता किती आहे, 24,519 ही स्पॉट प्राइस झाली आणि ही फ्युचरची प्राइस झाली. लक्षात ठेवा, या किमतीला मी आजच्या या स्पॉट प्राइसला फ्युचर बाय केला. जसं जसं मार्केट इथून वरती जाईल, या साईडला जाईल, तसं तसं माझा प्रॉफिट या ठिकाणी वाढत वाढत जाणार आहे. इथं फ्युचरचं एक वैशिष्ट्य आहे तर अनलिमिटेड प्रॉफिट. आणि या साईडला जर मार्केट खाली आलं तर अनलिमिटेड लॉस. जर मध्येच राहिले तर नो प्रॉफिट नो लॉस झोन मध्ये मार्केट राहील. जो काही फ्युचरचा डेल्टा असतो, ह्या ग्रीक्स आहेत, थीटा गामा वेगा डेल्टा रो, त्यानंतर बीटा एक आहे. डेल्टा हा 1 रुपयाचा असतो. म्हणजे निफ्टीची प्राइस 1 रुपयाने वाढली तर फ्युचर 1 रुपयाने वाढतो. निफ्टीची प्राइस 1 रुपयाने कमी झाली तर 1 रुपयाने कमी होतो. त्यामुळे याला हार्ड डेल्टा असं म्हटलं जातं. याही गोष्टी आपल्याला समजून घ्यायचं आहे. खरेदी केलेल्यापासून जर मार्केट वरती वरती जात असेल तर तुम्हाला अनलिमिटेड प्रॉफिट होईल. खरेदी केल्यापासून मार्केट जर डाऊन येत असेल तर तुम्हाला अनलिमिटेड लॉस होऊ शकतो. ओके. या पद्धतीनं हा निफ्टीचा लॉंग, म्हणजे ज्यावेळेस आपण फ्युचर बाय केला जातो, लॉंग केला जातो किंवा बाय केला जातो, त्यावेळेस त्या फ्युचरचा चार्ट असा असतो की तिथून वरती गेलं तर अनलिमिटेड प्रॉफिट, तिथून खाली यायला तर अनलिमिटेड लॉस. या पद्धतीनं हा फ्युचरचा पे ऑफ चार्ट असतो. आता जर मी फ्युचर निफ्टीचा, मला वाटलं मार्केट खाली जाणार आहे, पण जर मी फ्युचर सेल केला तर त्याचा पे ऑफ ग्राफ कसा येतो ते आता आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं? ओके, ठीक आहे, पुढे जाऊया. हा निफ्टीचा पे ऑफ ग्राफ आहे फ्युचर सेल केलेला.
पे ऑफ ग्राफ आहे फ्युचर सेल केलेला. ओके. आता फ्युचर सेल केला तर काय इथं बघा 24,539 ला मार्केट आहे, 24,125 ला आलं, लॉस आहे. म्हणजे या साईडला एक मिनिट, ही प्लस साइड आहे, म्हणजे इकडं मार्केट वाढत जात आहे आणि इकडं मार्केट कमी होत जात आहे. आता तुम्ही म्हणा कमी होत गेल्यानंतर प्रॉफिट कसं काय होतंय, तर आपण काय केलंय, फ्युचर शॉर्ट केलाय, म्हणजेच फ्युचर सेल केलाय. मग सेल काय करतो आपण, जास्त किमतीला सेल करतो, इथं सेल करतो जास्त किमतीला, आणि कमी किमतीला तो बाय करतो. म्हणजे सेल केल्यापासून जसं जसं मार्केट खाली खाली जाईल तसं तुम्हाला अनलिमिटेड प्रॉफिट होईल, अनलिमिटेड प्रॉफिट होईल. आणि जसं जसं मार्केट सेल केलेल्या अमाऊंट पासून वरती जाईल तसं तुम्हाला अनलिमिटेड लॉस होणार आहे. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही जर फ्युचर बाय केला तर तुमच्या ट्रेडची सिच्युएशन काय असते, मार्केट जर आहे तिथं थांबलं तर नो प्रॉफिट नो लॉस मध्ये थांबा. पण मार्केट जर सेल केलेल्यापासून सेल केलेल्या किमतीपासून खाली खाली जायला लागलं तर तेवढा तुम्हाला लॉस होतो. कारण फ्युचरचा डेल्टा हा मगाशी आपण बघितलं हा एक असतो. फ्युचर निफ्टी जे आहे ती 1 रुपयाने कमी झाली, हा फ्युचरची प्राइस सुद्धा 1 रुपयाने कमी होईल. निफ्टी 1 रुपयाने वाढली तरी पण फ्युचरचा जी काय प्राइस आहे ती 1 रुपयानं कमी जास्त होत असते. या पद्धतीनं हा डेल्टा आहे एक, आणि फ्युचरला तुम्ही जर शॉर्ट केलं तर अशा पद्धतीनं त्याचा डेटा किंवा चार्ट बनत असतो. इथंपर्यंत तुम्हाला सगळं कळालं की फ्युचर बाय केल्यानंतर किंवा शॉर्ट केल्यानंतर काय होतं. ओके, इथेपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. हा सेलिंगचा उलटा असणार आहे. सेल केलाय, समजून चला मी 120 रुपयाला एखादी वस्तू सेल केली, ती 110 झाली तर माझा 10 रुपयाचा फायदा होईल, 90 झाली तर माझा 30 रुपयाचा फायदा होईल. समजून घ्या मला काय म्हणायचं आहे. पण 120 ला सेल केलाय आणि ती जर 130 वर प्राइस गेली तर माझा 10 रुपयाचा लॉस होईल. त्यामुळे सेल केल्यानंतर मार्केट जेवढं पडेल तेवढं प्रॉफिट असतो, आणि बाय केल्यानंतर समजा मी 120 ला बाय केला, 120 ला बाय केला तर मार्केट जेवढं वाढेल माझ्या खरेदी किमतीपासून तेवढा माझा प्रॉफिट असतो, आणि जेवढं मार्केट पडेल 120 पासून खाली तेवढा माझा लॉस असतो. या पद्धतीने आपल्याला या बेसिक गोष्टी ज्या काय आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं. ओके, पुढे जाऊया आपण. आता युजेस ऑफ फ्युचर हे पाहण्या अगोदर आपल्याला ट्रेडरचे प्रकार बघायचे आहेत, की आपण परवा ट्रेडिंगचे प्रकार बघितलेले आहेत पहिल्या सेशन मध्ये, की ट्रेडरचे 3 प्रकार पडतात. एक ट्रेडर किंवा त्याला स्पेक्युलेटर्स म्हटलं जातं. दुसरा आहे हेजर्स, आणि तिसरा आहे आर्बिट्राजेस. स्पेलिंग मिस्टेक, आर्बिट्राजेस. ओके. मग आता फ्युचर ट्रेडिंग कशा पद्धतीने केलं जातं, काय केलं जातं हे आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया. आपल्याला या तिघांच्याही दृष्टिकोनातून, ट्रेडर असू द्या, हेजेस असू द्या किंवा आर्बिट्राजेस असू द्या, त्या तिघांच्याही दृष्टिकोनातून आपल्याला मार्केटला बघायचं आहे. ओके. पहिल्यांदा आपण काय करू, आर्बिट्राजेस काय आहेत त्याच्याविषयी चर्चा करू. आर्बिट्राजेस याचा अर्थ की मार्केटमध्ये, एका मार्केटमध्ये ते कमी किमतीला खरेदी करायचं आणि दुसऱ्या मार्केटमध्ये जास्त किमतीला विकायचं, याला आर्बिट्राजेस म्हणतात. दोन मार्केटमध्ये एकाच वस्तूच्या किमतीमध्ये जे काही बदल आहेत ते बदल कॅप्चर करायचे आणि त्याचं ट्रेडिंग करायचं. हे कधीही लॉस मध्ये जात नाहीत. पण लॉस मध्ये ते एकाच वेळी जाऊ शकतात, की समजा इथे एंट्री घेतल्या आणि दुसरीकडे सेलिंगला त्यांना कस्टमरच मिळालं नाही तर मात्र ते लॉस मध्ये जाऊ शकतात. पण दोन्ही जर बाईंग आणि सेलिंग दोन्ही जर एकाच वेळी एंट्री होत असतील तर ते प्रॉफिट मध्ये येतात. आता आर्बिट्राजेस कसे केले जातात ते आपल्या या स्लाइड वरून आपण बघायचं आहे. पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या,
इथं डीएलएफ बीएससी ला जे रजिस्टर आहे ते आहे, आणि हे डीएलएफ एनएससी ला रजिस्टर आहे. ओके. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वरती डीएलएफ शेअरची प्राइस आज सकाळी 866 रुपये 55 पैसे होती. मी जर हा डीएलएफ शेअर 866 रुपये 55 पैशाने बीएससी मध्ये खरेदी केला असता, आणि तो मी एनएससी मध्ये 867.10 रुपये 10 पैसे 867.10 पैसे, म्हणजे समथिंग जवळजवळ 50-55 पैसे, 55 पैशाचा मला गॅप मिळतोय. हे 55 पैसे मी सेल करून प्रॉफिट जनरेट करू शकतो. फक्त वन टाइम मला काय केलं पाहिजे, बीएससी मधनं 866.55 ला खरेदी केले पाहिजे. विदिन सेकंड मध्ये, मायक्रो सेकंड मध्ये मला ते एनएससी वरती सेल केलं पाहिजे. तर मला हा 50 पैसे किंवा 55 पैशाचा जो गॅप मिळतो त्याच्यावरती मी प्रॉफिट करतो. आर्बिट्राजेस प्रॉफिट मध्ये काय असतात, तर ते अशा मार्केटमधल्या कंडिशन शोधून काढत असतात आणि त्या अकॉर्डिंग ट्रेड करत असतात. आपले बेसिक टू ऍडव्हान्स आणि ऍडव्हान्स फ्युचर ऑप्शन आणि अल्गो हेज हा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये आपण याच गोष्टी प्रॉपरली शिकवतो. आर्बिट्राजेस कसे केले जातात आणि कशा पद्धतीने त्याच्यामध्ये प्रॉफिट जनरेट केला जातो. दुसरी एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की हा निफ्टीचा डिसेंबर फ्युचर आहे, त्याची प्राइस किती आहे बघा, 24,748 आहे. आणि निफ्टीचा जानेवारीचा फ्युचर आहे, याची प्राइस किती आहे बघा, 24,829. दोन्हीही फ्युचर मध्ये तुम्हाला प्राइस डिफरन्स पाहायला मिळतो. दोन्हीमध्ये तुम्हाला प्राइस डिफरन्स पाहायला मिळतोय. हाच प्राइस डिफरन्स आर्बिट्राजेस कॅप्चर करतात आणि प्रॉफिटेबल ट्रेडर बनतात. जो 30 दिवसाचा आपला ऍडव्हान्स ऑप्शन अल्गोचा कोर्स आहे, अल्गो प्लस हेजिंग हा जो कोर्स आहे, त्याच्यामध्ये आपण याच्या संदर्भातल्या स्ट्रॅटेजी शिकत असतो. याच्यामध्ये फ्युचर बाय सेल करून आपण चांगल्या पद्धतीने प्रॉफिट जनरेट करू शकतो विदाऊट एनी रिस्क. ते कसं शिकायचंय काय असेल त्यासाठी तुम्हाला माझा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्यावरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे. 96 65 55 11 53 या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा. ऍडव्हान्स ऑप्शन अल्गो ट्रेडिंगची जी काही बॅच लवकर चालू होणार आहे त्या कोर्सला तुमचं ऍडमिशन घ्या, आणि तुम्ही या ज्या काही गोष्टी आहेत, आर्बिट्राजेस असतील, हेजिंग असेल, या सगळ्या गोष्टी एका प्रो ट्रेडर सारख्या शिकू शकता. ओके. त्यानंतर पुढचं आहे आर्बिट्राजेस. तुम्हाला समजलं असेल की दोन याच्यामधला प्राइस डिफरन्स कॅप्चर करून ते ट्रेड करतात आणि प्रॉफिटेबल बनतात. आता पुढे आपल्याला बघायचं आहे की हेजर्स, हेजर्स कशा पद्धतीने काम करतात. हेजर्स म्हणजे कोण बघा, हेजर्स कुणाला म्हटलं जातं, ज्यांच्या मार्केटमध्ये ऑलरेडी पोझिशन आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी निफ्टीचा हा फ्युचर बाय करून ठेवलेला आहे. फ्युचर बाय केलाय म्हणजे माझा व्ह्यू काय असणार आहे, मार्केट जर वरती गेलं तर मला प्रॉफिट होणार आहे. पण मार्केट जर खाली आलं तर मला अनलिमिटेड लॉस होणार आहे. हा लॉस किंवा हा जो तोटा आहे तो मला जर प्रोटेक्ट करायचा असेल तर मला मला याच्या रिव्हर्स एखादी पोझिशन ओपन करावी लागेल. जरी मार्केट माझ्या खाली गेलं तर मी अनलिमिटेड लॉस न घेता काहीतरी निग्लिजेबल नॉमिनल लॉस घेऊन मी त्या ट्रेड मधून बाहेर पडू शकतो. मग काय केलं जातं, समजा एखादा मी लॉंग केलाय म्हणजे फ्युचर बाय केलाय, म्हणजे मार्केट वर गेलं तर माझा प्रॉफिट आहे. मग जर मला मार्केट खाली पडलं तर लॉस आहे, तर मी एखादा पी बाय करून त्या खाली पडणाऱ्या मार्केटला प्रोटेक्शन देऊ शकतो आणि त्याच्यामधनं होणारा अनलिमिटेड लॉस टाळून मी माझे पोझिशन थोड्या लॉस मध्ये बाहेर पडू शकतो. म्हणजे हेजर जे असतात ते लिमिटेड प्रॉफिट आणि लिमिटेड लॉस या कन्सेप्ट वरती काम करत असतात. की जर मी एखादी पोझिशन घेतलेली असेल तर त्या पोझिशन मधनं होणारा माझा मॅक्सिमम लॉस जो आहे तो लॉस कमी करून माझे प्रॉफिट पण आहेत ते कमी करून मी एक सेफ ट्रेडिंग करतो. जे म्युच्युअल फंड मॅनेजर करतात, जे मोठमोठे फंड मॅनेजर आहेत, इन्स्टिट्यूट आहेत, बँका आहेत,
FIs, DIs, जे कोणी मोठ्या प्रमाणात करोडोंचे, लाखोंचे, अब्जावधींचे ज्यांच्याकडे फंड आहेत, ते जी टेक्निक वापरतात, ते जे स्ट्रॅटेजी वापरतात, त्याच स्ट्रॅटेजी आपण ऍडव्हान्स ऑप्शन अल्गो ट्रेडिंग मध्ये, जो आपला 30 दिवसाचा कोर्स आहे, त्यामध्ये करतो. आणि आपल्याला प्रोफेशनल ट्रेडर कसं बनवता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात. की मी जर एखादा ट्रेड घेतला आणि तो माझ्या विरोधात जात असेल, तरी सुद्धा मला त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करून त्याला लॉस मिनिमाइज करून मला प्रॉफिट ऑप्टिमाइज करता कसे येतील आणि प्रॉफिट कसे वाढवता येतील, या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न असतो. म्हणजे नेकेड ट्रेड खरेदी करण्यापेक्षा, ओपनली सीईपी बाय करण्यापेक्षा हेच पोझिशन घेतली तर माझा लॉस ही फिक्स असतो आणि माझा प्रॉफिट होणाराही फिक्स होतो. एंट्री करण्या अगोदर आपल्याला कळतं की माझा लॉस किती होणार आहे, माझं प्रॉफिट किती होणार आहे. या पद्धतीचं प्रोफेशनल ट्रेडिंगच्या संदर्भात आपण जे काही कोर्सेस अरेंज केलेले आहेत, त्याला तुम्ही डेफिनेटली पार्टिसिपंट होऊ शकता. आणि एक प्रोफेशनल ट्रेडरला जे काही आवश्यक आहे त्या पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी अगदी चांगल्या पद्धतीने शिकू शकता. आता हा जो काही हेजर्स आहे, हा हेजर्स काय करतोय, त्याच्या ज्या काही पोझिशन आहेत, मार्केट वर गेलं तरी पण लॉस मध्ये जायला नको, आणि मार्केट खाली पडलं तरी लॉस मध्ये जायला नको. कारण वर गेलं तर लॉस कोणाचा होणार आहे, जर त्याच्या काही सेलिंगच्या पोझिशन असतील तर. आणि खाली गेल्यानंतर कधी लॉस होणार आहे, जर काय त्याच्या बाईंगच्या पोझिशन असतील तर. मग ह्या दोन्ही मार्केट सिनेरिओ मध्ये त्याचा लॉस कंट्रोल मध्ये यावा, यासाठी त्याला हेजिंग करणं गरजेचं असतं. आणि जे कोणी शेअर मार्केटमध्ये कंटिन्युअस प्रॉफिटमध्ये असतात, त्याच्यामध्ये पहिला घटक असतो आर्बिट्राज आणि दुसरा घटक असतो हेजर्स. बाकी कोणीही स्टॉक मार्केटमध्ये कन्सिस्टंट प्रॉफिट मिळवू शकत नाही. आता या ज्या काही फ्युचरच्या ज्या काही प्राइस आहेत, या कशावरून डिफाईन होतात. ही जी आता फ्युचरची प्राइस आपण इथं चेक करू शकता. निफ्टीची स्पॉट प्राइस किती आहे, 24,548 ला आता सध्या निफ्टी आहे. आणि आता निफ्टी डिसेंबरची फ्युचरची प्राइस आहे किती, 24,748. म्हणजे जवळजवळ 100 रुपयानं त्याची प्राइस जास्त आहे. त्याचबरोबर निफ्टी 25 जानेवारीची जर आपण बघितली, जवळजवळ 300 पॉईंटची याच्यामध्ये मुवमेंट आहे, 275 पॉईंट प्लस आहेत. मग ही प्राइस वाढली का, जर मला एखादा फ्युचर बाय करायचा असेल तर 70,000 ते 80,000 रुपये लागतात. मग ते 70,000 रुपये जर मी एखाद्या बँकेमध्ये ठेवले तर त्याचे जे काही मला इंटरेस्ट आलं असतं, ते मला फायद्याचं राहिलं असतं. पण तिकडे पैसे न टाकता मी स्टॉक मार्केटमध्ये जर 1 महिनाभर होल्ड करून ठेवत असेल तर माझं काहीतरी नुकसान होणार आहे. म्हणून आपल्याला फ्युचरची कॉस्ट ऑफ कॅरी, म्हणजे मला एखादा फ्युचर एखाद्या पर्टिक्युलर टाइमसाठी होल्ड करायचा असेल तर मला त्याच्यामधनं किती बेनिफिट मिळाले पाहिजेत, हे मला त्या अकॉर्डिंग ठरवता आलं पाहिजे. यासाठी कॉस्ट ऑफ कॅरी काम करत असतं. कारण या फ्युचरच्या प्राइस या मार्केट मुवमेंट नुसार प्लस मायनस होत असतात. याही गोष्टी आपल्याला माहित करणं गरजेचं असतं. हेजरचं काम काय आहे, की मला रिस्क फ्री ट्रेडिंग करायचं आहे, माझा लॉस मला लिमिटेड मध्ये ठेवायचा आहे. मग याच्यामध्ये तुम्ही आणखीन एक एक्झाम्पल घेऊ शकता, की समजा एखादा फार्मर आहे, एखादा शेतकरी आहे, समजा टोमॅटो आहेत, एका फूड प्रोसेसिंग कंपनीला त्यानं टाईप केलं काय आहे, की बाबा माझ्याकडे एक 10 टन टोमॅटो निघू शकतात, 10 टन टोमॅटो निघणार आहेत. कधी, 3 महिन्यानंतर. आत्ता मार्केटमध्ये रेट आहे 25 रुपये केजी. तर हा फार्मर या फूड कंपनीकडे जाऊ शकतो, त्यांना सांगू शकतो की आता आपण एक अग्रीमेंट करूया की भविष्यात, म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये ज्यावेळेस माझे टोमॅटो निघतील, त्यावेळेस तुम्ही माझे टोमॅटो 25 रुपयानं खरेदी करण्याची तयारी दाखवली पाहिजे. तर ही फूड प्रोसेसिंग कंपनी म्हणू शकते की बाबा त्यावेळेस उन्हाळा लागू शकतो आणि त्यावेळेस जर टोमॅटोचं उत्पादन घटलं तर आपल्या प्रोडक्शन वरती प्रॉब्लेम येईल. त्यापेक्षा आपण याला 25 रुपये केजीनं टोमॅटो घेण्याचं अग्रीमेंट करूया. उद्या जर 40-50 रुपये झाले तर आपण प्रॉफिटमध्ये राहू. आणि हा विचार करतोय फार्मर की उद्या जर त्याचे जर 10 रुपये झाले तर आपण लॉस मध्ये जायला नको, आपल्याला फिक्स्ड रेट मिळून जाईल. त्यामुळे दोघांही एकमेकांच्या बरोबर जे अग्रीमेंट करतात, हे तर उदाहरण फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टचं आहे, पण फ्युचर कॉन्ट्रॅक्ट मध्ये हेजिंग या पद्धतीने केलं जातं.
याला पण एक फिक्स रेट मध्ये माल मिळतोय आणि याला पण फिक्स रेट मध्ये ग्राहक मिळतोय, दोघांचंही ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होतंय. या पद्धतीनं मी काय म्हणतोय, या पद्धतीनं हेजिंग केल्या जातात. म्हणजे याचाही जरी लॉस झाला तरी पण लिमिटेड होईल, याचाही लॉस झाला तर लिमिटेड होईल, प्रॉफिट ही लिमिटेड होणार आहे. याही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं. आता दुसऱ्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा, हेजर झाल्यानंतर आपल्याला ही जे फ्युचर आहे ते करन्सी मार्केटमध्ये सुद्धा आणि कमोडिटी मार्केटमध्ये सुद्धा, समजा करन्सी मार्केटमध्ये डॉलरचे दर वाढले किंवा कमी झाले तरी सुद्धा त्याचा फ्युचर बाय करून सेल करून तुम्ही याला ऍडजस्ट करू शकता लॉसला. जर तुमच्या व्याजदर प्लस मायनस झाले तरी सुद्धा त्याचे फ्युचर बाय सेल करून तुम्ही त्याची रिस्क ऍडजस्टमेंट करू शकता. त्याचबरोबर कमोडिटी मार्केटमध्ये जे काही क्रूड ऑइल आहे त्याच्या जरी तेलाच्या किमती प्लस मायनस झाल्या तरी सुद्धा तुम्ही त्याचे फ्युचर बाय सेल करून ती रिस्क मॅनेज करू शकता किंवा रिस्क ऍडजस्ट करू शकता. आता इन्व्हेस्टरच्या बाबतीत विचार करू, इन्व्हेस्टरच्या दृष्टिकोनातून काय बेनिफिट आहे. आता समजा मी इन्व्हेस्टर आहे, मला हा डीएलएफ खरेदी करायचा आहे. कधी? पुढच्या महिन्यात. काय करायचं मला? पुढच्या महिन्यामध्ये तो खरेदी करायचा. तर मी काय करेन, पुढच्या महिन्यामध्ये मला एक 2 लाख 4 लाख रुपये पेमेंट येणार आणि मी डीएलएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार. तर मी काय करू शकतो आता, समजा जर हा 870 चा 970 ला गेला तर मला महागामध्ये खरेदी करायला लागेल एका महिन्यामध्ये. तर मी काय करेन, त्या डीएलएफ चा जानेवारीचा फ्युचर बाय करेन. काय म्हणतोय मी, लक्षात येते? जानेवारीचा फ्युचर मी बाय करेन. म्हणजे काय होईल, जरी हा, काय म्हणतोय मी, जरी हा 900 वर जाऊ द्या किंवा 1000वरती जाऊ द्या किंवा 2000वरती जाऊ द्या, 1200 वरती जाऊ द्या, कितीही वर जाऊ द्या, जेवढा हा फ्युचर बाय केलाय तो एक एक रुपयानं वाढत जाणार आहे. म्हणजे मला हा शेअर घ्यायचाच आहे. मग तो आज मला 867 रुपयाला घ्यायचा आहे, पण उद्या जर तो 1200 झाला तर 400-500 रुपयानं तो मला महाग शेअर खरेदी करावा लागेल. यासाठी इन्व्हेस्टर काय करतात, एखाद्या ट्रेड मध्ये मला फ्युचर मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, आता पैशाची अरेंजमेंट नसेल तर ते फ्युचर बाय करून ठेवतात. भविष्यात जर त्याच्या किमती वाढल्या तर त्या वाढलेल्या किमतीचा बेनिफिट घेतात आणि तो डीएलएफ डायरेक्टली बाय करून टाकू शकतात. आता इन्व्हेस्टरच्या बाबतीत दुसरं उदाहरण आपण बघू. समजा हा डीएलएफ मला सेल करायचा आहे. माझ्या घरी लग्नाचा इव्हेंट असेल किंवा आणखी एखादा काहीतरी विषय असेल आणि हा मला पुढच्या आता नाही सेल करायचा, मुलाचं किंवा मुलीचं लग्न आहे 2-3 महिन्यानंतर, त्यावेळेस मला सेल करायचा आहे. पण आता याची व्हॅल्यू किती आहे, 10 लाख रुपये व्हॅल्यू आहे असं समजा. आता याची व्हॅल्यू 10 लाख रुपये असं समजा. ओके. जर खाली पडला तर ते 5-6 लाखावर येईल. मग त्यावेळेस मी काय करू शकतो, एक फ्युचर जेवढी माझी लॉट साईज आहे तेवढा मी सेल करू शकतो. फ्युचर सेल केला, समजून चला मला काय म्हणायचं आहे. याची लॉट साईज समजा 150 असेल, या डीएलएफच्या फ्युचरची लॉट साईज समजा म्हणतोय मी 150 रुपये असेल आणि माझ्याकडं पण 150च डीएलएफचे स्टॉक होल्ड मध्ये आहेत असं समजा. म्हणजे साधं सिंपल. फ्युचरची लॉट साईज ही लिमिटेड असते, तुम्हाला माहित आहे. तेवढे स्टॉक तुम्हाला बाय करावेच लागतात. जर माझ्याकडे एका लॉट एवढे डीएलएफचे शेअर शिल्लक आहेत असं समजा आणि मला हे 867 रुपयाला आत्ता मार्केटमध्ये विकायचे आहेत, 10 लाख रुपये माझी त्याची व्हॅल्यू होत्या. पण 2-3 महिन्यानंतर किंवा समजा पुढच्या महिन्यामध्ये माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न आहे, त्याच्यासाठी मला त्याचे पैसे पाहिजेत. मग आता जर विकू शकत नाही मी, कारण मला काय करायचं आहे, पुढच्या महिन्यासाठी कॅश लागणार आहे, आता नाही. मग मी काय करेन, वर गेला तर चांगलीच गोष्ट आहे, पण जर तो 867 वरनं 767 वर आला तर माझा लॉस होणार आहे. मग मी काय करणार त्या सिच्युएशनला, एक फ्युचर जेवढी माझी लॉट साईज आहे, जेवढी क्वांटिटी होल्ड आहे त्या पटीत ते लॉट जे असतील ते मी सेल करून ठेवेन. डीएलएफचे लॉट फ्युचर मी सेल करेन. जरी खाली पडला तरी माझा इथनं जो काय लॉस होणारा होता त्या फ्युचर सेल केल्यामुळं मला त्याचे बेनिफिट मिळतात आणि माझी जी काही
रिस्क होती ती इक्वल होऊन जाते. म्हणजे लॉस झाल्यानंतर फ्युचर प्रॉफिट मध्ये येणार ना, आम्ही फ्युचर सेल केला म्हणून. आणि त्याचबरोबर याची प्राइस पण समजा 8 लाखावर आली तरी फरक पडत नाही, फ्युचर सेल केलेला मला 2 लाख रुपये प्रॉफिट देणार आहे. त्यामुळं इन्व्हेस्टरच्या दृष्टिकोनातून फ्युचर ट्रेडिंग हे बेनिफिशियल राहतं. कारण याच्यामध्ये टाइम डिके वगैरे काही राहत नाही. नाही, तुमची इन्व्हेस्टमेंट सेफ आणि सेक्युअर ठेवायचं काम फ्युचर ट्रेडिंगच्या माध्यमातून केलं जातं. याही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता पुढचा घटक येतो तो म्हणजे तुमच्या आमच्यासारखे ट्रेडर किंवा त्याला स्पेक्युलेटर्स असं म्हटलं जातं. हे काय करतात, मार्केटमधले रिस्की प्लेयर असतात, रिस्क टेकर असतात, खतरों खिलाडी असतात. हेजर किंवा आर्बिट्राजेस हे जे कोण ट्रेडर करणारे असतात ते प्रोफेशनल ट्रेडर असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असतं, त्यांचा लॉस त्यांना माहित असतो, त्यांची रिस्क त्यांना माहित असते, त्यांचा प्रॉफिट किती होणार आहे त्यांना माहित असतं. पण ट्रेडर आणि जे काही स्पेक्युलेटर्स आहेत आपल्यासारखे हे सगळे लॉस टेकर असतात आणि लॉस मेकर पण असतात. प्रॉफिट मेकर नसतात तर लॉस मेकर असतात. मग हे कशामुळे लॉस मेकर करतात, कारण यांचे जे काही ट्रेड असतात हे नेकेड असतात. नेकेड ट्रेड घेतात. नेकेड ट्रेड म्हणजे काय, सी तर सी बाय, मार्केट रिव्हर्स आलं लॉस, पी बाय, मार्केट वरती गेलं लॉस. या पोझिशनला कंट्रोल मध्ये ठेवणारी दुसरी अपोजिटची पोझिशन त्यांच्याकडे कधी ओपनच नसते आणि त्यांना ते कसं केलं जातं त्याचं हेजिंगचं त्यांच्याकडे नॉलेज नसतं. म्हणूनच आपण मराठी माणसांसाठी खास ऍडव्हान्स ऑप्शन अल्गो प्लस हेजिंग हा 30 दिवसाचा कोर्स तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे. तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ शकता आणि तुमची ट्रेडिंग जी काय जर्नी आहे ती अधिक प्रॉफिटेबल बनवू शकता. आता हे जी काही फ्युचर वाल्यांची जी रिस्क आहे, फ्युचर ट्रेडर असतील त्यांनी जी हजारो करोडो रुपयाची रिस्क घेतलेली असते, ती रिस्क डायव्हर्सिफाय कुणाकडे केली जाते तर ट्रेडरकडे. ट्रेडर काय करतात, लक्षात घ्या, ट्रेडरचं कुठं होल्डिंग नसतं किंवा कुठं पोर्टफोलिओ नसतो. ते काय करतात, मार्केटमध्ये येतात, सी बाय करतात, पी बाय करतात, संपला विषय. सी आणि पी बायच्या पुढे त्यांना काही कळत नाही आणि जर कळालं तर फक्त पी सेल आणि पी सेल, त्याला पण जास्त कॅपिटल लागतं म्हणून ते त्याच्या नादाला लागत नाही. ते फक्त नेकेड सी बाय आणि नेकेड पी बाय करून त्यांचं ट्रेडिंगची जर्नी सुरू असते. म्हणजे या पद्धतीनं हे जे काही ट्रेडर असतात हे का ट्रेडिंग करतात तुम्हाला लक्षात घ्या. फ्युचर बाय किंवा सेल करायचं असेल तर कमीत कमी 70,000 ते 1 लाख रुपयाचं कॅपिटल लागतं. प्रत्येक इंडेक्स वाईज वेगवेगळं असतं. त्यामुळं सर्वसामान्य ट्रेडरकडे एवढं कॅपिटल नसतं. सीई किंवा पीई सेल करायचं असेल तरी सुद्धा 70,000 ते 80,000 रुपयाचं कॅपिटल लागतं. त्यामुळे ते ह्याच्या नादाला लागत नाहीत. मग सीई पीई जे आहेत ते 5-10 हजार रुपये मध्ये मिळतात, त्यामुळे ते त्याच्यामध्ये ट्रेडिंग करतात. जर आपल्याला प्रोफेशनल ट्रेडर बनायचं असेल तर मोठी लोक काय पद्धतीने विचार करतात, प्रॉफिटेबल ट्रेडर जे आहेत ते कशा पद्धतीने विचार करतात त्या पद्धतीने आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आणि जर त्या पद्धतीचा आपण विचार करत असू तर आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रॉफिट होऊ शकतो. ते ऍडव्हान्स नॉलेज तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे, मिळणं गरजेचं आहे. जर तुम्हाला कोर्स करायचा असेल तर आपला हा नंबर ऑलरेडी तुमच्याकडे आहे, 96 65 55 11 53. हा 30 दिवसाचा कोर्स आहे, 30 days. त्याच्यामध्ये तुम्ही त्या ट्रेडिंग मधले ऑप्शन ट्रेडिंग मधले बाप होऊन जाता. ओके, ठीक आहे, पुढे जाऊया. आता आपल्याला पुढच्या कन्सेप्टकडे वळायचं आहे. त्या कन्सेप्ट काय आहेत त्या स्टेप बाय स्टेप आपण बघूया. एकच मिनिट द्या मला.
इथं आपण बघितलं हेजर्स, स्पेक्युलेटर्स, ट्रेडर्स, आर्बिट्राजेस, या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप बघितलेल्या आहेत. आता इंडेक्स फ्युचरचा आपलं कॅपिटल प्रोटेक्शन करण्यासाठी कसा वापर करू शकतो ते स्टेप बाय स्टेप आपण या इथनं पुढच्या सेशन मध्ये पाहणार आहोत. पाठीमागच्या सेशन मध्ये तुमची काय रिस्क असेल, म्हणजे तुमची काय शंका असेल तर तुम्ही डेफिनेटली विचारू शकता. ओके, इथं आपण सुरुवात करूया की जर मी एखादा इन्व्हेस्टर असेल तर मला या फ्युचरचा माझ्या ट्रेडिंग जर्नीसाठी कशा पद्धतीनं वापर करता येऊ शकतो ते आता आपण बघायचं आहे. इथं पहिल्यांदा दिलेलं आहे आपल्याला अनसिस्टमॅटिक रिस्क. याच्यामध्ये ऑलरेडी आपल्याला इथं इंडिकेशन मिळते. जी रिस्क सिस्टमॅटिक नसते त्याला अनसिस्टमॅटिक रिस्क असं म्हटलं जातं. आता अनसिस्टमॅटिक रिस्क म्हणजे काय? स्पेसिफिक रिस्क और अनसिस्टमॅटिक रिस्क इज द कंपोनेंट ऑफ प्राइस रिस्क दॅट इज युनिक टू स्पेसिफिक इव्हेंट pertaining टू कंपनी अँड इंडस्ट्री. म्हणजे एका कंपनीच्या संबंधित जी रिस्क असेल त्याला अनसिस्टमॅटिक रिस्क म्हणतात. म्हणजे इथं काय काय येतं बघा, वर्करने स्ट्राईक केला, फॅक्टरीमध्ये काय फ्रॉड झाला, फॅक्टरीमध्ये काय इश्यू झाला, मॅनेजमेंटनं काय फ्रॉड केला, स्ट्रॉंग कॉम्पिटिटर आहे त्याला कॉम्पिटिट नाही करू शकत. मग अशा अनसिस्टमॅटिक रिस्कला आपण काय करू शकत नाही. समजा मी एखादी एक्स कंपनी घेतली आणि या एक्स कंपनीमध्ये 1,00,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली, 1,00,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली आणि ही कंपनी बुडली, कामगारांनी ती पेटवली, स्ट्राईक केला, झाला, माझे पैसे बुडले. मग या अनसिस्टमॅटिक रिस्कला आपण काहीही करू शकत नाही त्या ट्रेड मधनं बाहेर पडण्या व्यतिरिक्त. समजा येस बँक मध्ये प्रॉब्लेम झाला, आपल्याला तो ट्रेड विकून त्याच्यातनं बाहेर पडणं हाच ऑप्शन होता. त्याची रिस्क आपण मॅनेज नाही करू शकत. जर तो स्टॉक एफएनओ मध्ये लिस्ट नसेल, फ्युचर आणि ऑप्शन मध्ये लिस्ट नसेल, तर आपण त्या स्टॉक मध्ये काहीही करू शकत नाही. जर माझ्याकडे मोठा पोर्टफोलिओ असेल तर मी त्याचा फ्युचर सेल करून काय प्रत्येक महिन्यामध्ये ठेवू शकतो, की जर काही अनवॉन्टेड एक्सपेक्टेड काय जर त्या कंपनीमध्ये झालं तर तो प्रोटेक्ट करू शकतो. पण जी कंपनी एफएनओ मध्ये रजिस्टरच नाही, मग अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं रिस्की होऊन जातं. मग अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं? तर पहिला पॉइंट येऊ राहतं की तुमची रिस्क डायव्हर्सिफाय करायची. म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करायचा, वेगवेगळ्या, म्हणजे थोडक्यात एकाच बास्केटमध्ये सगळी अंडी ठेवू नये. लक्षात घ्या, एकाच बॉक्समध्ये सगळी अंडी ठेवू नये. याचा अर्थ काय? जरी हातात न पडलं तर तिथंच आमलेट होऊन जाणार आहे, सगळं तिथंच वॉशआउट होऊन जाणार आहे. त्यामुळं अनसिस्टमॅटिक रिस्कला आपणाला काही करता येत नाही. जर मध्ये रजिस्टर नसेल तर. ओके, दुसरी गोष्ट आपण तो येतो सिस्टमॅटिक रिस्क. सिस्टमॅटिक रिस्क म्हणजे काय? जी रिस्क सिस्टीम मुळे जनरेट झालेली आहे. काय म्हणतोय मी, लक्ष द्या. जी रिस्क सिस्टीम मुळे जनरेट झालेली आहे. सिस्टीम म्हणजे कोण? इकॉनॉमी, आरबीआय, वर्ल्ड वॉर, त्यानंतर फेडच्या मीटिंग, जे काही अर्थव्यवस्थेवर डायरेक्टली इनडायरेक्टली परिणाम करतात आणि त्याच्यामुळे अर्थव्यवस्था बदलू शकते, अर्थव्यवस्थेमध्ये मुवमेंट येतात. मग समजा कोरोना सारखी महामारी आली, बॉम्बस्फोट झाले कुठं, किंवा हिडनबर्गचा रिपोर्ट आला, जे इंटरनॅशनल लेवलला ज्या काही गोष्टी घडतात आणि त्याचा परिणाम जर वर्ल्ड मार्केटमध्ये होत असेल तर त्याला सिस्टमॅटिक रिस्क म्हणतात. मग ही सिस्टमॅटिक रिस्क जी आहे ती आपण मॅनेज करू शकतो, आपल्या लॉसला टॅकल करू शकतो, आपल्या लॉसला सेफगार्ड ठेवू शकतो, आपल्या लॉसला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. काय करायचं मग अशा गोष्टींसाठी? की तुम्ही तुमचा जेवढा पोर्टफोलिओ आहे तेवढ्या रकमेचा, तेवढ्या व्हॅल्युएशनच्या क्वांटिटी कॅल्क्युलेट केली जाते, त्याला बीटा म्हटलं जातं, ते आपण पुढे बघणारच आहोत.
त्या बीटा कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून निफ्टीचे किती लॉट सेल केल्यानंतर मी माझा पोर्टफोलिओ कंट्रोलमध्ये ठेवू शकतो लॉस पासून, हे आपल्याला कॅल्क्युलेशन आता नंतर करायचंच आहे. 5-10 मिनिटात आपण ते करणारच आहोत. म्हणजे जर असं काही अनएक्सपेक्टेड घडलं, हिडनबर्ग आला, अदानी पडला, असं काही व्हायला नको. मग त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे असेल तर माझ्याकडे जेवढे स्टॉक होल्डिंगला आहेत त्याचा मला वेटेज काढावं लागेल, त्याचा मला बीटा काढावा लागेल आणि त्या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करून मला माझ्या निफ्टीचं व्हॅल्युएशन काढून किती लॉट सेल केल्यानंतर मी माझ्या पोर्टफोलिओला सेफ आणि सिक्युअर ठेवू शकतो, या गोष्टी मला बघाव्या लागतात. ओके, काय आहे कसं आहे ते आपण बघूया. सिस्टमॅटिक रिस्क तुम्हाला कळाली असेल. ओके, आता इथं लक्ष द्या. जो काही आपल्याला बीटा कॅल्क्युलेट करायचा आहे सिस्टमॅटिक रिस्कचा, ते कसा कॅल्क्युलेट केला जातो ते स्टेप बाय स्टेप बघूया. समजा बघा मी काय म्हणतोय, माझ्याकडं 1,00,000 रुपयाचा पोर्टफोलिओ आहे. लक्ष द्या मला काय म्हणायचं आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त 4 स्टॉक आहेत. तर मला पहिल्यांदा त्याचं वेटेज घ्यावं लागेल, डब्ल्यू घ्यावं लागेल. मग ते कसं घेतलं जातं? ए कंपनीचा स्टॉक माझा 35,000चा आहे, बी कंपनीचा स्टॉक माझा 15,000चा आहे, सी कंपनीचा स्टॉक माझा 20,000चा आहे आणि डी कंपनीचा स्टॉक माझा 30,000चा आहे. असे टोटल माझे 1,00,000चा पोर्टफोलिओ आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं की तुमच्याकडे 4 कंपन्यांचे शेअर्स आहेत. एकामध्ये 35,000 इन्व्हेस्टमेंट आहे, एकामध्ये 15,000 इन्व्हेस्टमेंट आहे, एकामध्ये 20,000 इन्व्हेस्टमेंट आहे, एकामध्ये 30,000 इन्व्हेस्टमेंट आहे. एवढं कळालं. आणि या सगळ्याची टोटल 1,00,000 येते. 1,00,000चा माझा पोर्टफोलिओ आहे. ओके, आता मला निफ्टीचे किती लॉट सेल केल्यानंतर निफ्टी 1,000 पॉईंट पडू दे ना तर 10,000 पॉईंट पडू दे, माझी रिस्क कव्हर झाली पाहिजे, हे कसं कॅल्क्युलेट केलं जातं ते आता बघूया. ओके, आता तुम्हाला या पर्टिक्युलर ए कंपनी, बी कंपनी, सी कंपनी आणि डी कंपनीचा बीटा काय आहे त्या निफ्टीवरती तो शोधायचा आहे. मग तो तुम्ही जरी डायरेक्ट गुगल वरती गेला, काय म्हणतोय मी लक्ष द्या, गुगल वरती गेला आणि ए कंपनीज बीटा सर्च केलं तर तुम्हाला त्या कंपनीचा बीटा कळतो किती आहे तो. इथं मी दाखवतो. मी इन्फोसिस कंपनीचा सकाळीच तुमच्यासाठी स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेला आहे. हा इन्फोसिस कंपनीचा बीटा आहे. इन्फोसिस कंपनीचा बीटा किती आहे इथं दिलाय मी, 0.83. वेटेज घ्यायचं आणि त्याचं किती आहे ते बघायचं. बीटा किती दिलाय, 0.83. ओके, मग आता ते कसं कॅल्क्युलेट करायचं ते आता स्टेप बाय स्टेप बघा. एक मिनिट, कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. माझं वेटेज किती आहे, 35%, 15%, 20%, 30%. म्हणजे 0.35, 0.15, 0.20, 0.30 असं माझं वेटेज येईल. मग इथं कसं दिलंय बघा, सेशन तुम्हाला 2-4 वेळा रिपीट बघावं लागेल. माझा पहिल्या ए कंपनीचा बीटा किती आहे, 0.5. 0.5 गुणिले ए कंपनीचं वेटेज किती आहे, 0.35. म्हणजे 0.5 गुणिले 0.35 प्लस दुसऱ्या कंपनीचा बीटा किती आहे, 1.1 गुणिले दुसऱ्या कंपनीचं वेटेज किती आहे, 15. म्हणजे 0.15 प्लस 1.30 गुणिले 0.20 प्लस 90 म्हणजे 0.90 गुणिले 0.30. ह्या सगळ्यांची टोटल किती येणार आहे, आता मी टोटल करत बसत नाही, 0.87 त्या. या सगळ्यांची टोटल किती त्या, 0.87. म्हणजे आपल्याला काय मिळालं बघा, सगळ्या पोर्टफोलिओचा एकत्रित बीटा किती आहे
तो मिळाला. तो किती मिळाला आपल्याला? 0.87. आता काय करायचंय ते नीट लक्ष द्या. ओके, या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या. आता तुम्हाला काय करायचंय, तुमची पोर्टफोलिओची व्हॅल्यू किती आहे, तुमचा पोर्टफोलिओ कितीचा आहे. फॉर एक्झाम्पल आपला पोर्टफोलिओ कितीचा आहे? 1 लाखाचा. पोर्टफोलिओ कितीचा आहे? 1 लाखाचा. ओके, तर आपल्याला काय करायचंय बघा, टोटल पोर्टफोलिओ ऑफ बीटा, त्याचबरोबर तुम्हाला निफ्टीची सध्याची प्राइस किती आहे, निफ्टीची सध्याची प्राइस किती आहे. समजा निफ्टीची सध्याची प्राइस आहे 24,500. किती लॉट साईज आहे? 25. ओके, आपण एक कॅल्क्युलेटर घेऊया आणि ते कॅल्क्युलेट करूया. एवढं सगळं मोठे मोठे ट्रेडर्स शिकतात आणि आपल्याला फक्त काय पाहिजे, सी बाय कर, पी बाय कर. त्यांचे पोर्टफोलिओ का कंट्रोलमध्ये राहतात, का मॅनेज होतात? कारण त्यांना रिस्क कशी मॅनेज करायची हे माहित असतं. 24,500 ओके गुणिले 25 किती आलं? 6,12,500 हे निफ्टीची व्हॅल्यू झाली. एक मिनिट मी इथं लिहितो. 6,12,500 हे निफ्टीची व्हॅल्यू झाली. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे बघा, व्हॅल्यू ऑफ पोर्टफोलिओ मल्टिपल दॅन बीटा ऑफ पोर्टफोलिओ. ओके, म्हणजे काय करायचं आहे लक्ष द्या, मी हे सगळं घालवतो. माझा पोर्टफोलिओ कितीचा आहे? समजा 1 लाखाचा पोर्टफोलिओ आहे. ओके, 1 लाख गुणिले आपलं उत्तर किती आलंय? 0.87 बरोबर भागिले आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यू ऑफ, व्हॅल्यू ऑफ म्हणजे कशाची व्हॅल्यू, तर आपल्याला निफ्टीची व्हॅल्यू किती आहे ते बघायचे आहे. 6,12,500 बरोबर. इथं आपल्याला 0.14 म्हणजे एक लॉट जरी आपण सेल केला ना तरी आपली रिस्क मॅनेज होऊन जात्या. फॉर एक्झाम्पल मी इथं काय करतो, 10 लाख कॅपिटल करतो किंवा 20 लाखाचा पोर्टफोलिओ करतो. ओके, म्हणजे आपल्याला कळेल एक्झॅक्टली. 2 लाख 20 लाखाचा पोर्टफोलिओ आहे गुणिले माझा सगळा जो बीटा आहे पोर्टफोलिओचा तो किती आहे? 0.87 आहे बरोबर. 17,40,000 आलं. ओके, हा 17,40,000ला मला जर मॅनेज करायचा असेल तर मला निफ्टीचे किती लॉट सेल करावे लागतील? डिवाइड 6,12,500 बरोबर. मला निफ्टीचे 3 लॉट सेल केल्यानंतर माझा 17 लाखाचा पोर्टफोलिओ मॅनेज होईल. कितीही खाली पडू दे, कितीही खाली पडू दे, मी लॉस मध्ये जाणार नाही. या पद्धतीनं आपण आपला पोर्टफोलिओ मॅनेज करत असतो. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं की कशा पद्धतीनं पोर्टफोलिओ मॅनेज केला जातो. लॉट साईज सेल करून, निफ्टीची लॉट साईज सेल करून कशा पद्धतीनं पोर्टफोलिओ मॅनेज केला जातो हे सगळ्यांना क्लिअर झालं. इथं हे जे सगळं मी तुम्हाला हे करून घेतलेलंच आहे. आता पुढचं आहे इम्पॉर्टन्स टर्म्स इन हेजिंग. हेजिंग करत असताना आपल्याला लॉंग हेज करायची असेल तर कशी केली जाते? फॉर एक्झाम्पल मी जर फ्युचर बाय केला असेल, समजा जानेवारीचा फ्युचर मी बाय केला असेल तर मी कसं त्याला हेज करू शकतो? तर त्याच्या अपोजिट 70च्या आसपासचा डेल्टा असणारा पी बाय करून मी त्याला
ट्रॅकल करू शकतो किंवा हेज करू शकतो. म्हणजे ती कंपनी जरी खाली डाऊन आली किंवा तो ट्रेड जरी रिव्हर्स आला तरी मी लिमिटेड लॉस मध्ये बाहेर पडेल. लॉंग हेज त्याच पद्धतीनं शॉर्ट हेज म्हणजे जर तुम्ही फ्युचरला सेल केलं तर तुम्ही त्याला कसं टॅकल करणार, त्याही गोष्टी आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायच्या. समजा मार्केट खाली पडणार आहे म्हणून मी शॉर्ट हेज केली म्हणजे फ्युचर सेल केला, तर त्या फ्युचरला मला कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर मला काय केलं पाहिजे, वरच्या साईडचं प्रोटेक्शन पाहिजे. यासाठी मी 70च्या आसपासचा जो काय डेल्टा आहे त्याचा सी बाय करून मी होणाऱ्या पोझिशनला कंट्रोल करू शकतो, होणाऱ्या रिस्कला कंट्रोल करू शकतो. या पद्धतीनं ही शॉर्ट हेज फ्युचर सेल केल्यानंतर मी त्याला टॅकल करू शकतो किंवा मी त्याला कंट्रोलमध्ये आणू शकतो. ओके, हे आपण ऍडव्हान्स ऑप्शनचा जो काय 30 दिवसाचा कोर्स आहे हेजिंग आणि अल्गोचा, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये शिकतच असतो. आपण एक प्रोफेशनल ट्रेडरला जे काही नॉलेज आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टींचा समावेश आणि त्या स्ट्रॅटेजींचा सुद्धा समावेश आपण केलेला आहे. दुसरा एक क्रॉस हेज. क्रॉस हेजचा अर्थ काय, मग अशीच मी तुम्हाला सांगितलं की समजा मी एक शेअर बाय केलेला आहे 1,00,000 रुपयाचा आणि तो एफएनओ मध्ये लिस्ट नसेल, एफएनओ मध्ये फ्युचर आणि ऑप्शन मध्ये लिस्ट नसेल, तर मी काय करू शकतो, क्रॉस हेजचा वापर करून मी माझी पोझिशन कंट्रोलमध्ये आणून ठेवू शकतो. याचा अर्थ काय समजून घ्या, की मला जेट पेट्रोलवर म्हणजे विमानाला लागणारं पेट्रोल जे आहे त्याचा मी एखादा ट्रेड घेतला असेल, समजून घ्या, जेट पेट्रोल वर मी एखादा ट्रेड घेतला असेल आणि त्या जेट पेट्रोल फ्युचर अँड ऑप्शन मध्ये रजिस्टर नसेल आणि तो पडणार असेल, तर मी काय करू शकतो, त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या क्रूड ऑइल जे आहे त्या क्रूड ऑइलचा फ्युचर किंवा बाय करू शकतो किंवा सेल करू शकतो, माझी रिस्क मी मॅनेज करू शकतो. म्हणजे त्या रिलेटेड जे काही सेक्टर आहे त्या सेक्टरमध्ये जे काही एफएनओ असतील, फ्युचर अँड ऑप्शन असेल, त्याच्या अकॉर्डिंग मी मला ती पोझिशन कंट्रोलमध्ये आणू शकतो आणि ती रिस्क कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. या पद्धतीने क्रॉस हेजिंग चालतं. ओके, हेज कॉन्ट्रॅक्ट म्हणून समजा तुम्हाला जर जानेवारी साठी रिस्क घ्यायची असेल किंवा तुमच्या पोर्टफोलिओला कंट्रोल ठेवायचा असेल किंवा तुमच्या ट्रेडला कंट्रोल ठेवायचा असेल, तर तुम्हाला फ्युचर डिसेंबरचा बाय न करता किंवा फेब्रुवारीचा बाय न करता ज्या महिन्याची रिस्क आहे त्याच महिन्याचा फ्युचर बाय केलेला हा एक रूल असतो. लक्षात ठेवा, जर तुम्हाला पर्टिक्युलर महिन्यासाठी जर ट्रेडिंग करायचं असेल किंवा लॉसला कंट्रोल ठेवायचा असेल तर त्याच कॉन्ट्रॅक्ट मंथचा हेज किंवा फ्युचर बाय किंवा सेल तुम्हाला केला पाहिजे. ट्रेडिंग इन फ्युचर मार्केट मग तुम्ही आर्बिट्राज करू शकता, ट्रेडिंग करू शकता डायरेक्टली किंवा हेज करू शकता. कोणत्याही पद्धतीनं तुम्ही या फ्युचर मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकता. याही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. काही वेळा तुम्ही काय करू शकता, स्टॉक बाय केले समजा, ते जर स्टॉक खाली पडले तर लॉस मध्ये जाऊ नये म्हणून फ्युचर सेल करू शकता. समजा स्टॉक सेल केले ते वर गेले तर लॉस होऊ नये म्हणून फ्युचर बाय करून ठेवू शकता. म्हणजे तुम्ही स्टॉक कॅश मार्केट प्लस फ्युचर मार्केटला एकत्र आणू शकता, ऑप्शन मार्केट आणि फ्युचर मार्केटला एकत्र आणू शकता किंवा नेकेड फ्युचर बाय किंवा फ्युचर सेल करून सुद्धा ट्रेडिंग करू शकता. फ्युचरला कुठल्याही पद्धतीनं तुम्ही ट्रेडिंग करू शकता. 30 दिवसाच्या कोर्समध्ये आपण याच गोष्टी शिकतो की फ्युचरला कशा पद्धतीने आपण प्रॉफिटेबल बनवायचं असतं, कशा पद्धतीने त्याच्या रिस्क मॅनेज करायचे असतात. अगदी 30,000 रुपये मध्ये किंवा 25,000 रुपये मध्ये फ्युचरचं ट्रेडिंग आपण कशा पद्धतीने करू शकतो. त्याचबरोबर ऑप्शन ट्रेडिंगचा वापर करून आपण फ्युचर ट्रेडिंगचे जास्तीत जास्त बेनिफिट कसे घेऊ शकतो, या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप शिकतच असतो. आजचं सेशन एवढंच होतं. अजून कोणाच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, कारण या सिरीजचे अजून भरपूर व्हिडिओ येणार आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक ऑफ ऑप्शन्स, ऑप्शन ट्रेडिंग कशा पद्धतीने केलं जातं त्याचे 3-4 सेशन होणार आहेत, ते पण आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.